प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 रिकाम्या जागांवरती नुकतीच निवडणूक बिनविरोध पार पडून प्रस्थापित पक्षांचे उमेदवार राज्यसभेवरती गेले। त्यामध्ये स्वतःला आंबेडकरवादी समजून घेणारे रामदास आठवले, डॉक्टर ज्योती वाघमारे हे दोन्ही राज्यसभा खासदार प्रस्थापित पक्षांच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले। विशेषतः रामदास आठवले भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून आणि ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर गेल्या। वास्तविक पाहता थेट रिपब्लिकन चळवळीशी किंवा आंबेडकरी चळवळीशी ज्योती वाघमारे यांचा थेट संबंध नाही। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते, एक लढाऊ कार्यकर्ते। त्यांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये दलित पॅंथर चळवळीमध्ये सहभाग घेताना, आंबेडकरी चळवळीमध्ये सहभाग घेताना प्रसंगी वेटरचे कामं केले, बिगारी कामं केली कडियाच्या हाताखाली। आज त्यांची मुलगी खासदार बनते, अर्थात प्रस्थापित पक्षाच्या कोट्यातून। आणि रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून खासदार बनत आहे। परंतु आमचे म्हणून घेणारे, आमचे स्वतःच्या पक्षाचे स्वबळावरती राज्यसभा तर खूप लांबची गोष्ट आहे, परंतु लोकसभा आणि विधानसभेवर सुद्धा आमची माणसं का निवडून येत नाहीत याचा आम्ही कधी विचारच करत नाही। आमची चळवळ ही स्वाभिमानी पायावरती प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपाने उभी राहू पाहत असताना त्या चळवळीला कोण खेळ घालू पाहतोय, त्या चळवळीचे खरे मारेकरी कोण, तिचे विरोधक कोण? आमच्यातलेच गद्दार आहेत की बाहेरचे आहेत? आंबेडकरी चळवळीला स्वाभिमानी पायावरती उभी राहण्यापासून आडकाठी आणणारे हे आमच्यातले घरभेदी आहेत की प्रस्थापित पक्षांचे बाहेरचे कोणी दलाल आहेत? ही आंबेडकरी चळवळ ही चिरकाल टिकू पाहणार आहे की नाही? बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार या पृथ्वीवरती राहणार आणि ह्या पृथ्वीवरील मानवांना ते मार्गदर्शन करत राहणार, प्रेरित करत राहणार, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढायला प्रेरित करत राहणार। परंतु त्या बाबासाहेबांच्या नावानं चालणारी चळवळ, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी मुवमेंट ही जिवंत राहील का? कारण आंबेडकरी चळवळीमध्ये आज आपण पाहतोय नेते विकल्या जात आहेत दीड दमडीच्या पदांसाठी, दीड दमडीच्या लाभासाठी। नेते प्रस्थापितांसमोर शरणागती पत्करत आहे, नेते प्रस्थापितांच्या दरबारात विकल्या जात आहे। कार्यकर्ते नेत्यांचं अनुकरण करत आहे, गल्लोगल्लीत आपण पाहतोय। निवडणुकीच्या राजकारणामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी प्रस्थापितांची जीव हुजुरी करण्यामध्ये धन्यता मानत आहे। अशा वेळेला ह्या रिपब्लिकन चळवळीला एका सूत्रात बांधण्यासाठी आंबेडकर घराणं जर पुढाकार घेतय तर त्या आंबेडकर घराण्याला साथ इथली जनता देणार आहे की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। आपल्या काही अनमोल सूचना असतील, कमेंट असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणे त्या मांडा, जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा अंतर्भाव केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।